बातमी आता पुण्याची आहे. नागपूरनंतर पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये ज्या व्यक्ती मृत पावतील त्यांच्या अंत्यविधीचा खर्च आता महापालिका उचलणार आहे. आज स्थायी समितीमध्ये पुण्याच्या या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्याला एकमतानं मंजुरीही देण्यात आली. या निर्णयासाठी राष्ट्रवादीचे आमदार असलेले विधान परिषदेतले अनिल भोसले यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. पालिकेने या निर्णयाची घोषणा करतानाच भोसले यांनी आपलं उपोषण सोडलं आणि त्यामुळे यापुढे पुण्यातल्या सर्व धर्मियांच्या अंत्यविधीचा खर्च हा पालिका उचलणार आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार साधारणतः 6 ते 10 हजार रुपये इतका खर्च येत असतो. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 25 सप्टेंबरपासून करण्यात येईल असं सांगण्यात आलंय. शहरात राहणारे सर्व धर्मीय जे कुठल्याही धर्माचे असतील, हिंदू असोत, मुस्लिम असो, ख्रिश्चन असोत किंवा इतर कुठल्याही धर्माचे असोत, आमचे शीख बांधव असतील, ह्या सगळ्यामधला जो वर्ग असेल की त्यांना या शहरामध्ये त्यांच्या कुटुंबियांमधलं कोणी त्या ठिकाणी मयत झालं तर त्यांना त्या अंत्यविधीचं सामान इथून पुढे महापालिकेकडून मोफत मिळणार आहे. साधारणतः कुठल्याही धर्मियांच्या अंत्यविधी करता 6 ते 10 हजार रुपये खर्च येतो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या गरीब लोकांची जी परवड होती ती निश्चित ती दूर होणार आहे.